नमस्कार मित्रांनो, मी अविनाश खरात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या शर्यत नंदीच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी मौजे आंधळी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहे, जिथं संत बाळूमामाच्या जन्मोत्सवानिमित्त एक आदत एक बैल असं शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. पाठीमागे तुम्ही बघचाल मैदान कसं व्यवस्थित करायचं चाललेलं आहे. तर तुम्हाला या मैदानाची सगळी अपडेट तर देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी गावामध्ये एक मोठा बॅनर लावलेला आहे शर्यतीचा. त्या बॅनरवरनं मी तुम्हाला माहिती देणार आहे. पण तत्पूर्वी आपण हे मैदान कसं आहे आणि फाटी किती आहे काय आहे हे सगळं जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, आता मी फाटीच्या शेवटच्या टोकाला उभा आहे, जिथून बैल सोडली जाणार आहे ती अशा ठिकाणी मी उभा आहे. तर इथून तुम्ही बघचाल तर साधारण 800 फुटाचा पल्ला आहे आणि ह्या 800 फुटाच्या पल्ल्यामध्ये हे सगळं शर्यतीचं नियोजन आहे. तर ही जी बाजू आहे तुम्ही या साईडला बघचाल की या साईडला बैल सोडण्यासाठी भरपूर मागं जागा ठेवलेली आहे. आता सध्या ट्रॅक्टरचं पण काम चालू आहे व्यवस्थित आणि पाठीमागच्या बाजूला 30 ते 40 फूट अंतर ठेवलेलं आहे. तुम्ही हे तर बघू शकशाल आणि तिथून बैल सोडली जाणार आहे. ते 800 फुटाचा पल्ला पुढा आहे. तर आता तुम्हाला मी हळूहळू संपूर्ण मैदान दाखवणार आहे, कुठं चढ आहे, कुठं उतार आहे किंवा कुठं काय अडचण आहे का. तर या साईडला तुम्ही बाजूला बघचाल तर मोकळं असं मैदान आहे, काय सुद्धा अडचण नाही. गुरं बांधण्यासाठी बैलगाड्या उभ्या करण्यासाठी या ठिकाणी चांगली जागा आहे आणि काय सुद्धा अडचण नाही. समोरच्या बाजूला तुम्ही बघताल तर 2 खांब आहेत, पण हे खांब अतिशय लांब आहेत मैदानापासून. तर मित्रांनो, आता ही फाटी तुम्हाला मी दाखवतोय, कुठं काय अडचण आहे का. शक्यतो कोणत्याही प्रकारची अडचण नसणारच आहे, कारण आयोजकांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. खर तर हे मैदान गेल्या महिन्यातच आयोजित केलं होतं, परंतु पावसाच्या तडाख्यामुळं मैदानावरती चिखल झाला होता आणि चिखल झाल्यामुळे मैदान रद्द झालं होतं. गेल्या महिन्यात 7 तारखेला मैदान होतं, ते आता उद्याच्या 6 तारखेला हे मैदान भरणार आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय फाटीची अवस्था कशी आहे. फाटीमध्ये लहान लहान गवत आहे, त्यामुळे काय अडचण नाही, मऊ आहे. आदत आणि बैलला पाहण्यासारखे मैदान आहे. समोरच्या साईडला ट्रॅक्टर सुद्धा चालू आहे. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीचं नियोजन होते, पण अशी बसून अशी कुठं मुलाखत घेतलेली नाही, बाईट घेतलेली नाही. आता मी मौजे आंधळी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी आहे, जिथं संत बाळूमामांच्या जन्मोत्सवानिमित्त गेल्या महिन्यात बैलगाडा अड्ड्याचं नियोजन केलं होतं. तर ते नियोजन असं होतं की एक आदत आणि एक बैल असं नियोजन होतं, परंतु शर्यतीच्या आधी 1 दिवस आधी भरपूर पाऊस झाल्यामुळं मैदान रद्द केलं होतं आणि मैदान रद्द झाल्यानंतर कमिटीने पुन्हा एकदा नव्यानं मैदान भरवण्याचं आयोजन केलेलं आहे. ते मैदान आता पुढच्या 6 तारखेला भरणार आहे. येणाऱ्या 6 तारखेला हे मैदान असणार आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आता या गावचे नागरिक आणि संत बाळूमामाचे परमभक्त आणि पुजारी दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की हे मैदान कशा निमित्त होणार आहे किंवा मैदानाचा पल्ला कसा आहे किंवा नियोजन कसं आहे. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव शंकर गुलाबराव काळे. तर हे मैदान कशा निमित्त आयोजित केलेलं आहे. तर हे मैदान आपलं हे जन्मोत्सवाचा कार्यक्रम होता. त्यावेळेस मागल्या वेळेस पाऊस झाला 2 दिवस आधी, काय त्यामुळं मग आता ते वेळेस रद्द केलं आणि नंतर मग एका महिन्यानं आता 6 तारखेला घेणार आहे. मग त्यावेळी किती बैलगाड्यांच्या नोंदी झाल्या होत्या. अंदाजे बरेचसेच झाले असते, 250-300 झाले असते. मग आणि आता सगळं ऑनलाईन गट काढणार आहे का कसं. हो, ऑनलाईन. किती तारखेपर्यंत नोंद आहे. 5 तारखेपर्यंत. 5 तारखेपर्यंत नोंदी होणार आहे. ते ऑनलाईनला सुरुवात झालेली आहे. हा, सुरुवात. आणि
तिथं बाळूमामाचं मंदिर आहे म्हणल्यावर इथं प्रसादाची सोय असणार अगदी आहे. दिवसभर आहे, ज्या दिवशी आहे आठ आहे 10 ते 5. त्या दिवशी 10 ते 5 जोपर्यंत लोक खातील तोपर्यंत पूर्ण अगदी भरपूर प्रसाद आहे. तर ही फाटीचं अंतर किती आहे? अंदाजे 800 फुटाच्या दरम्यान आहे. बरं, आणि बॅरिकेड्स वगैरे लावायचं चालले हो, लावायचं चाललंय. ट्रॅक्टरचं बी ते हे करायचं चालू आहे. आणि ज्या दिवशी अड्डा आहे त्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी येणार आहेत हो, का? येणार आहेत. आणि शासनाच्या नियमाप्रमाणे व अटीप्रमाणे समजा- सगळं होणार समजा आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे अटीप्रमाणेच होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर शासकीय रुग्णालयाची गाडी इथं असणार आहे का? हो, आहे. म्हणजे जर कोणाला दुखापत झाली तर शासकीय रुग्णालयाच्या गाडीचा सुद्धा इथं प्रबंध आहे. केला जाणार आहे. हा, आणि त्या दिवशी आठव्या दिवशी काय विशेष काय आहे? विशेष म्हणजे आठव्या दिवशी 10 वाजल्यापासून 5 पर्यंत जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर गाडी मालकांना एकच विनंती आहे की कोणीही डबा आणू नका, पोट भरून इथं प्रसाद भेटेल. तर मला एक सांगा की हे बाळूमामाचं जे शिखर बांधलेलं आहे ते गेल्या वर्षी या ठिकाणी नियोजन झालं होतं शर्यतीचं, हो, त्यातून तुम्ही बांधलेलं आहे. त्यातनच बांधलंय. तर इथं काय काळ वगैरे काय व्हायचे? अजिबात 2 नंबरचा काहीही विषय येणार नाही. कारण हे देवाचं मैदान आहे. देवाचं मैदान आहे इथं, गावचा आणि बाहेरचा आणि इथला आणि तिथला तसला काही प्रकार नसणार. येणाऱ्या बैलगाडा मालकांना काय तुम्ही आव्हान कराल? येणाऱ्या समध्याने जितकं जास्तीत जास्त लोक येते ते तेवढ्याने या. काय इथं आपलं समध्याने आनंदात आपलं हे करूया. आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस किती आहे? 51,000. 51,000. आणि शेवटचं बक्षीस? शेवटचं 5 का 5 असेल. 5 कसं? हा. मैदानाच्या निमित्तानं हे जे पैसे गोळा होतील त्याचं तुम्ही काय करणार आहे? कारण कळसाचं काम चालू करायचंय. कळस बसवायचा आहे आणि कलरचं करायचं आणि कळसाचं आपलं काम करून नंतर कलरचं काम करायचंय, कलर चढवून. तर मित्रांनो, इथं बघा बॅनर लावलेला आहे आणि या बॅनरवरती सर्व माहिती दिलेली आहे. तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते 51,000 आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 31,000, तृतीय 21,000, चतुर्थ 15,000, 5 नंबरचं 11,000, 6 नंबरचं 7,000 आणि 7व्या नंबरचं 5,000 अशी बक्षिसं ठेवलेली आहेत. आणि बाकीची माहिती तुम्ही बघू शकता. इथं लाईव्ह असणार आहे P3 द्वारे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, झेंडा पंचायत सोमनाथ जगदाळे पेडगाव आणि संजय काळे नाना आंधळी सोबत या ठिकाणी नियम व अटी लावलेले आहेत. नियम बघा तुम्ही, पंचांचा निर्णय अंतिम असेल. मैदान रितसर होणार आहे. मैदान सकाळी 7:30ला चालू होईल. झेंडा पंच सोमनाथ जगदाळे आहेत. P3 लाईव्ह दाखवणार आहे.